आजच्या दिवसामध्ये आपण सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर किरणजी बसकर यांचा पण आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये दिवसभरामध्ये मिस्टर आदर्श सूर्यवंशी एक जबरदस्त समालोचक म्हणून नावा रुपायला आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. असं समालोचक आज आपल्याला लाभले. आणि त्याचबरोबर तर त्याचबरोबर पी आर लॉजिस्टिक सर्वा ओनर सन्माननीय सचिनजी वाघमारे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. तर साहेबांना मी विनंती करेन की साहेब आपण इकडे मंचावरती यावं. आगतम स्वागतम सुस्वागतम. सचिनजी वाघमारे सरांचं आम्ही अगदी मनाच्या अंतर्गतातून स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर आपण पहा ज्या प्रकारे समालोचकांचा उल्लेख करत होतो आम्ही अगदी मागील स्पर्धेमध्ये सुद्धा ज्यांचा आवाज ऐकला आजही मित्रांनो आपण आवाज ऐकलात. राजू नाकवा सर जे आपला यावेळेस मैदानामध्ये मेन पंच म्हणून भूमिकाच्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू नाकवा सर यांचा सुद्धा आपण आवाज ऐकला. आणि राजू नाकवा सरांचं जर आपण मित्रांनो कमेंट्री ऐकली व्हॉइस ऐकलं तर अगदी जोडू काही आपण एखादं अगदी 90sच्या जमान्यामध्ये रेडिओवरती जी आपण अगदी शांत पद्धतीची आणि अगदी अगदी मिनिंगफुल कॉमेंट्री आपण ज्या प्रकारे ऐकायचो अगदी त्या प्रकारची सरांची कॉमेंट्री आपल्याला ऐकायला मिळाली आज. आणि कुठेतरी आठवण करून दिल्या साहेबांनी आठवण करून दिली आपल्याला 90च्या काय. सो थँक्यू व्हेरी मच सर. आम्ही अपेक्षा बाळगू की जेव्हा आम्ही स्पर्धेला इथे येऊ आपला आवाज आम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. सरांकडे येस सर आणि सरांकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. क्रिकेटचं बरंचसं ज्ञान आहे त्यामुळे आमच्या सुद्धा ज्ञानामध्ये थोडीशी भर पडेल. तर त्याचबरोबर आपण पाहतो आर के लॉजिस्टिक सर्वा ओनर सन्माननीय सचिनजी वाघमारे साहेब यांचे या मंचावरती आगमन झालेलं आहे. तर साहेबांचा आपण स्वागत समारंभ पार पाडूयात. या ठिकाणी साहेबांना या ठिकाणी बाईची उभार शॉल आणि त्याचबरोबर प्रेमप्रतीक म्हणून ज्याला संबोधलं जातं ते पुष्पगुच्छ देऊन सचिनजी वाघमारे साहेबांचा या ठिकाणी आपण शुभ सत्कार पार पाडूयात. तर साहेबांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. आधी खऱ्या अर्थाने साहेबांच्या येण्याने या स्पर्धेला एक वेगळी उंची मिळाली एक वेगळा दर्जा मिळाला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. यासाठी साहेबांना आपण पाहतो या स्पर्धेची आठवण राहावी याकरता एक सन्मान चिन्ह सुद्धा दिले जाते. कारण साहेबांच्या शोकेसमध्ये वॉलवरती जेव्हा हे सन्मान चिन्ह जेव्हा साहेबांच्या नजरेस पडेल तेव्हा आवर्जून त्यांना गुलमोहर चषक या ट्रॉफीची या स्पर्धेची आठवण सातत्याने येत राहील. त्याकरताचे सन्मान चिन्ह आपण पाहतोय साहेबांना या ठिकाणी दिले जाते आणि सन्मान चिन्हाने सन्मानित केले जाते. सो थँक्यू व्हेरी मच. वळूयात आपण या सामन्याकडे जिथे मात्र प्रवीण विजय ही जोडी आपण पाहतोय. संघ सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरीवाडी या संघाकडून ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. आणि त्याचबरोबर सेकंड गोलंदाजी करणारा गोलंदाज प्रवीण तर एकदा या बॉलवर सुद्धा मिळेल. वरती चढून का ते बांधले असेल वरती.
तर षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू आपण पाहतोय. हो हो, वेगवान वेगवान चेंडू होता गोलंदाज प्रवीण. आणि या पहिला बॉल या चेंडूवर आपण जर पाहिलं तर मात्र धाव कुठली आली नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते. 6 धावा धाफलकावरती येत आहेत. ऑन साइडला जातोय चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र अगदी क्षेत्ररक्षकाने प्रयत्न पुरेपूर केले, मात्र आपण पाहतोय त्या जागेवरती थोडं काही अडथळे आहेत. त्या अडथळ्याला मात्र त्याला पार करता आला नाही. 4 धावा मिळाल्या. 4 धावा आणि धावफलक मात्र पोहोचेल 10 धावा धावफलकावरती येत आहेत. अगदी दुसऱ्या फेरीतला सामना आपण पाहतोय. इथे लॉफ्ट केलाय तो क्षेत्ररक्षक आहे झेलखाली आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद होईल. बॅट्समन भारतामध्ये प्रवेश करतो, एंटर करतो तो म्हणजेच अभिजित. प्रवीण बाद झाल्यानंतर प्रवीणच्या बॅटमधून आपण पाहिलंय 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. मात्र तदनंतर मात्र कुठेतरी माघारी परतावं लागतं. शिवाजीची गोलंदाजी आणि त्यापुढे मात्र प्रवीण नेस्तनाबूत झाला. हाफ ट्रॅक करतो थोडंसं, मात्र गोल्या स्पॉटवरून हलकी उसळी केला चेंडू. हो, इथे आणखीन एका विकेटचा बदल, आणखीन एक फलंदाज बाद होतोय. तर 2 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत, प्रवीण आणि त्याचबरोबर अभिजित. अभिजितला मात्र काही कामगिरी करता आली नाहीये. अगदी रिकामी हाताने परतावा लागलं. त्यानंतर मात्र विजय मैदानामध्ये प्रवेश करतोय. जबरदस्त आमचे कॅमेरा ऑपरेटर काय पहा, अगदी जीवाची धावपळ करतात, जीवाचं रान करतात एक एक क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी. अगदी पहा त्यांना उन्हाचा चटके बसतात. अगदी ती शॉल बांधत असताना अर्धवट काम सोडून लगेच तो कॅमेरामध्ये चेंडू टिपण्यासाठी अगदी पुन्हा एकदा धडपडले. कौतुक असेल त्याकरताच म्हणतो MTC लाईव्हचं नाव का आज टेनिस क्रिकेट जगतामध्ये अव्वल स्थानी घेतलं जातं. तर त्या मागचे हे पडद्यामागचे हिरो आहे ते खऱ्या अर्थाने. त्यासाठी कौतुक असेल. तर बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट्स आपण पाहायला मिळाले.
तर ऑन हॅट्रिक आहे ह्या गोलंदाज ओव्हर्स सर सॉरी सर थोडं डिस्टर्ब करतोय आमच्याकडे इथे 4 चेंडू 5 एक चेंडू शिल्लक आहे असं दाखवतोय तर आपण क्रॉस चेक करूया का तुम्हाला सांगू का ओव्हर झाले बस सांगू तुम्हाला की नको ओके ठीक आहे तर स्कोर आहे 10 सर सांगू का तुम्हाला 11 झालाय का मग एक रन ओके ठीक आहे सर एक रनची या ठिकाणी तसे आम्ही मला वाटतं एक डिक्लेअर वगैरे आला असेल डिक्लेअर सर आला होता का कुठला ओके बॅट कट ओके एक रन इथे ऍड केला नव्हता चला तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतो 11 धावा धाव फालकावर आहेत षटक क्रमांक 3 गोलंदाज करण चला स्पीडअप करा आज ज्या प्रकारे म्हणते की आज सणासुदाचे दिवस आहेत सर्व जर आपण जर अर्धा एका तास जर घरी लवकर गेलो तर आपल्याला फॅमिली सोबत सुद्धा हा सण साजरा करता येईल थोडं वेळ देता येईल आपल्या फॅमिलीला आणि या बॉलवरती मात्र येतोय चौकार फटका खूप चांगला पाहायला मिळाला फलंदाज एस विजयच्या बॅटमधून आला हा चौकार हा चेंडू आपण पाहतो की डॉट बॉल निर्धाव येतोय चेंडू जरा घाई करा जरा प्लीज स्पीडअप करायचं अजून इथून आपल्याला जवळजवळ 4 सामने खेळायचे आहेत टॉप एज हवेमध्ये आहे चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये जाईल एकच धाव मिळेल एकच धाव मिळते या आलेल्या एका धावेची धावफलक पोहोचेल 16 धावा 16 रन्स तर सलगचे 2 षटकार जर खेचले तर फलंदाज विजयसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल विकास भोरे यांच्याकडून विकास भोरे यांच्याकडून हे कॅश प्राइज आहे आणि इथे ऑन साईडला नक्कीच दिशा दिली या क्षेत्राच्या आतमध्ये चेंडू यायला खराब थ्रो चांगला होता कलेक्शन मात्र करता आले नाहीये कलेक्ट करता आले नाहीये चेंडू आणि 2 धावा मात्र नक्कीच मिळत आहेत आणि या 2 धावांनी दाफालकावरती धावा मात्र येतील त्या 18 धावा या षटकातील चेंडू सुद्धा आपण जर पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत 2 धावा आल्या 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या शेवटचा चेंडू आता मात्र या षटकातील शेवटचा बॉल आखरी चेंडू या बॉल वरती मात्र अगदी ऑन साइडला चेंडू भिरकावला डीबीड विकेटला जातो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले एक धाव तर कंप्लीट केले दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज धावची सर्पामध्ये बाद होतोय आणि आलेल्या एका धावेनुसार धावफलक मात्र पोहोचतोय ते 19 धावा आणि जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडू आणि 20 धावांची गरज चला सिद्धनाथ मोरेवाडे संघ आपण मैदानामध्ये प्रवेश करावा
चला तर टार्गेट आहे ते 20 धावांचं टार्गेट. 18 चेंडू 20 धावा. चला स्पीडअप करा. स्ट्राईक एंड बॅट्समन अथर्व. नॉन स्ट्राईक एंड बॅट्समन आहे महेश. गोलंदाज बारकोर गोलंदाज प्रवीण. पहिला बॉल अथर्व साडिया. पहिला चेंडू मात्र दिशाहीन पाहतोय. वाईट बॉल. अवांतर धाव. लॉफ केलाय आणि वन बाउन्स. मिळतील 4 धावा. चालू आहे त्याच्यामध्ये तर 2 अवांतर चेंडू 1 वाईट बॉल. 6 धावा फलकावरती आलेत. चला एक धाव मिळेल. इथून मात्र जो संघ विजय होईल तो मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होईल. सेमीफायनलची लढत इथे लॉफ केलाय. सीमारेषे बाहेर जातो. या चेंडू येतील 6 धावा. आणि माझ्या मते वीर अनबार बामणवाडी बरोबर आहे ना. बरेकरवाडी बामणवाडी ना. बामणवाडी ते बरेकर वीर हनुमान वरेकरवाडी या संघाबरोबर इथून जो संघ विजय होईल तो संघ वरेकरवाडी बरोबर संघ सामना खेळेल. आणि मेगा फायनल मध्ये आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये प्रवीण स्मृती बामणवाडी हा संघ मात्र मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. तो मात्र आतुरतेने वाट पाहतोय. आणि बामणवाडी संघाचे सुद्धा प्लेयर आपण पाहतोय अगदी नजर लावलेत या सामन्याकडे. पुढच्या सामन्याकडे सुद्धा त्यांची नजर असेल की कुठलाच प्रतिस्पर्धी संघ इथून मात्र आपला समवेत येईल. तो मात्र प्रत्येक खेळाडूचा गेम पाहतात यावेळेस. आणि इथे आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक. रोहित तिथे थोडी चूक झाली. चेंडूपर्यंत पोहोचलाही होता मात्र चेंडू रोखता आला नाही. चेंडू गेला सीमारेषेपार. 4 धावा आल्या. धावा फलकावरती 17 धावा. जिंकण्यासाठी आता केवळ 3 धावांची गरज. चला 3 धावांची गरज आहे. तर वीर हनुमान वरेकरवाडी संघाचे कर्णधार आपण त्वरित इकडे यायचं आहे. टॉस करता वरेकरवाडी संघाचे कर्णधार माफ करा भैरवनाथ वरेकरवाडी संघाचे कर्णधार. डिक्लेअर झोन मध्ये जाईल चेंडू. एक धाव मिळते. तर चला अजूनही एक शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. आता मात्र जवळजवळ आपण पाहिलं तर 99.9% हा सामना फलंदाजी करणारा संघ तो म्हणजेच SR स्पोर्ट्स चाळकेवाडी या संघाकडे आहे. आणि आता मात्र प्रयत्नाशिवाय
सिद्धनाथ मोरेवाडी या संघाकडे काही उरलं नाहीये. चला 2 धावांची गरज. अहो फटका प्रॉपर 1 बाउन्स. येतील 4 धावा. सामना इथे संपतोय, संपुष्टात येतोय आणि सारासपूर साळकेवाडी संघ इथे विजयी होतोय. चला तर भैरवनाथ वरेकरवाडी संघाचे कॅप्टन आपण इकडे यायचं आहे आणि त्याचबरोबर या साळकेवाडी संघाचे खरं तर आपण सुद्धा थोडी तिकडे यायचं आहे. टॉस केला जाईल.